1999 साली सोन्याचा दर प्रति तोळा 4,200 रुपये होता। आज सोन्याचा दर प्रति तोळा 1,21,000वर गेलाय, तर चांदीचा प्रति किलोचा दर 1.5 लाख रुपये झालाय। गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात 30% वाढ झाली आहे। रोज सोने चांदीच्या दरात 1,000-1,500ची वाढ होतीये। एखाद दिवशी 300 ते 400 रुपयांनी सोनं खाली येतं, पण पुन्हा वाढ होते। त्यामुळे पुढील 6 महिन्यात सोन्यानं 1.5 लाखाचा टप्पा गाठला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही। गुरुवारी दसऱ्याचा मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं खरेदी करायचं अशी अनेकांची अजूनही भावना असते। पण या वर्षी दसऱ्याला खरं सोनं घेणं इतकं सोपं नाहीये, कारण आज सोन्याचा दर प्रति तोळा 1,21,250 रुपये इतका होता, तर चांदीनं प्रति किलो 1.5 लाख रुपयाचा टप्पा गाठलाय। सोन्या चांदीचे दर झपाट्यानं वाढत असल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे। पण या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर असेच वाढत जाणार असा अंदाज असल्यानं गुंतवणूकदारांनी प्रामुख्यानं सोने चांदी खरेदीला प्राधान्य दिले। तर सर्वसामान्य माणूस सध्या घरातील जुनं सोनं आणून नव्यानं दागिने बनवून घेण्याला प्राधान्य देतोय। सोन्या चांदीचा दराचा आलेख यापुढेही चढता राहील आणि लवकरच सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1.5 लाखावर जाईल असं बोललं जात आहे। त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं घेऊन थोडीफार बचत करता येईल अशा भावनेतून सुद्धा खरेदीला बळ मिळू शकतं। थोडक्यात काय, मौल्यवान धातूंची खऱ्या अर्थानं चांदी होतीये।